नमस्कार मित्रांनो, बघा टी-ई-टीचा फॉर्म तुम्ही भरला असेलच. आता या टी-ई-टीसाठी या टी-ई-टी परीक्षा पास होण्यासाठी काय नेमकी स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो बघा. त्याला तुम्हाला माहीत आहे टी-ई-टीला 2 पेपर असतात. 1 ते 5 साठी एक पेपर असतो आणि 6 ते 8 साठी हा दुसरा पेपर असतो. आता 1 ते 5 साठी तुम्ही जनरल स्टडी करू शकतात, बरोबर आहे का? त्याला तुम्हाला काय परिसर अभ्यास असेल किंवा तुम्हाला इतिहास असेल किंवा भूगोल असेल. नंतर बघा तुम्हाला जे काही 4थी 5वी जशी काही गणित असेल आणि त्यासोबतच तुम्हाला बघा जी काही बुद्धिमत्ता आहे बघा, ती नॉर्मल बुद्धिमत्ता असते. हे तुम्ही तयारी करू शकतात. आणि जर तुम्हाला समजतच नसेल तर तुम्ही याचा सिलेबस जर डोळ्यासमोर ठेवला किंवा गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवल्या तर नक्कीच हा पेपर तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. आता हे झालं पेपर फर्स्टचं. आता पेपर सेकंडसाठी काय करायचं बघा. आता पेपर सेकंडसाठी ज्यांचं गणित आणि विज्ञान आहे बघा, अशांनी काय करायचं की 6वी ते 8वीचे जे काही बुक आहेत बघा, हे काळजीपूर्वक रीड करायचे, म्हणजेच वाचायचे. आता हे विज्ञानचे असतील आणि गणितासाठी देखील तुम्ही 6वी ते 8वीपर्यंत जे काही बुक आहेत बघा, हे तुम्ही त्यामधली जी काही संकल्पना आहेत ह्या चांगल्या प्रकारे समजून घ्या, त्या सोडवा. ते जे काही उदाहरणं आहेत ते सोडवा. आणि ते जे काही प्रमेय आहेत बघा, विशेषतः प्रमेय, हे प्रमेय तुम्हाला विचारतात बघा. ते प्रमेय देखील तुम्ही काय करा, एक चांगल्या प्रकारे तुमच्या डोळ्याखालून घाला, म्हणजेच तुम्हाला त्या गणित आणि विज्ञान ह्या विषयामध्ये चांगले मार्क मिळतील. इंग्रजीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं बुक रेफर केलं तरी चालतं आहे, बरोबर का, इंग्लिशसाठी. तसेच बघा तुम्हाला ह्याचं काय म्हणतं आपल्या बघा इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही घेऊ शकतात. हिंदीसाठी तुम्ही हिंदी आणि मराठीचं जवळपास ग्रामर हे काही प्रमाणात सारखं आहेच, बरोबर आहे का? त्याच्यामुळं तुम्हाला हिंदी देखील काही अवघड जाणार नाही आहे. जर समजा तुम्हाला इंग्लिश म्हणजे घेण्याऐवजी जर तुम्ही हिंदी घेतलं तरी पण तुम्ही त्या विषयामध्ये चांगले मार्क घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला त्याचं जर समजा काही व्याकरण असेल तर ते व्याकरण तुम्ही 6वी ते 8वीचे जे काही बुक आहेत बघा हिंदीचे, त्यामधून देखील तुम्ही तयारी करू शकतात. आता राहिला विषय मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं जर पुस्तक रेफर केलं तर नक्कीच तुम्हाला ह्या विषयामध्ये चांगले मार्क मिळतील, बरोबर आहे का? आता राहिला विषय बघा दुसरा कोणता, इंग्लिश झालं, नंतर गणित विज्ञान झालं, इतिहास भूगोल. आता ज्यांचं समजा पेपर 2 आहे आणि ज्यांचे समजा B.एडला समाजशास्त्र होतं, अशांनी काय करायचं माहिती आहे का, 6वी ते 8वीचेच बुक रेफर करायचे आणि ती पण महाराष्ट्र बोर्डचे. हे जर बुक तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील समाजशास्त्रासाठी. आता राहिला विषय बघा कोणता, हिंदी झालं, नंतर समाजशास्त्र झालं, गणित विज्ञान झालं, नंतर इंग्लिश झालं. आता राहिलं बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्र देखील तुम्ही काय करायचं माहिती आहे का, जे काही D.एड B.एडला जे पुस्तक होतं बघा, मग त्या पुस्तकाचं मला नेमकं नाव आठवत नाही आहे, पण माझी अशी इच्छा आहे की ते पुस्तक जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला मानसशास्त्रामध्ये चांगले मार्क पडतील. आणि राहिला विषय बघा तुम्हाला बाकी जी काही परीक्षा आहे ह्या परीक्षेचा सिलेबस तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर अभ्यास केला तर नक्कीच ही परीक्षा तुम्ही चांगल्या मार्काने क्वालिफाय होताल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.